हरे कृष्ण। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप गदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्। नम ॐ विष्णुपादाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चातदेशतारिणे। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। चला आपण चालू करूया। चालू करण्या अगोदर श्री श्री राधा गोविंदांना दंडवत प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊन आज 4था अध्याय सुरू करूया। त्याचप्रमाणे नामनिष्ठ प्रभूजी ज्यांनी हा उपक्रम चालू केला, प्रेमा माताजी ज्यांनी मला ट्रेनिंग दिलं, त्या दोघांनाही माझा सादर प्रणाम। तर आता 3रा अध्याय जो आपण बघितला, 3ऱ्या अध्यायाचं नाव आठवतं का? काय आहे? कोण सांगेल? हरे कृष्ण माताजी. हा बोला. भक्ती स्वीकारण्याकरता साधकाची योग्यता. मग आपण बघितलं यात आपल्याला श्रील रूप गोस्वामींनी काय सांगितलंय की भक्तीसाठी तुम्हाला काय लागतं? खरं म्हटलं तर फक्त इच्छा लागते। आपल्याला ज्ञान वैराग्य हे सगळं सेकंडरी आहे, इच्छा लागते। आणि मग आपण थोडक्यात बघितलं की भक्ती ही किती श्रेष्ठ आहे, आणि जो श्रीकृष्णाचा भक्त असतो, शुद्ध भक्त असतो, तो काय म्हणतो की मला कुठल्याही प्रकारची मुक्ती नकोय, आणि त्याला मुक्तीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो। त्याला काय हवं असतं? त्याला सदैव कृष्णाची सेवा हवी असते। तर आता हा इकडे आपण 3रा अध्याय संपवला, आणि आता 4थ्या अध्यायामध्ये आपण शिकणार आहोत की मोक्ष हे किती तुच्छ वाटतं। जे शुद्ध भक्त आहेत त्यांना मोक्ष तुच्छ वाटतं, आणि त्यांना जरी मोक्ष प्रदान केलं तरी देखील ते त्यांना नको असतं। मी जरा या 4थ्या याच्यावर जाते, चॅप्टरवर। तर मुक्ती जी आहे किंवा मोक्षा पलीकडील भक्ती सेवा, किंवा इंग्लिशमध्ये डिवोशनल सर्व्हिस सरपासेस ऑल लिबरेशन। तर आता तुम्हाला माहिती आहे की आता भुक्ती तर म्हणजे जे आपण इंद्रिय तृप्ती म्हणतो किंवा मटेरियल एन्जॉयमेंट म्हणतो, ही जी भुक्ती आहे हे तर शुद्ध भक्त नाकारतातच, की त्यांना जे मटेरियल एन्जॉयमेंट मध्ये आता काही रस वाटत नाही। आणि मुक्ती सुद्धा ते नाकारतात।
आणि जे वृंदावन मधले भक्त आहेत, म्हणजे जे ब्रजवासी आहेत, ते म्हणतात आम्हाला वैकुंठही नकोय इतकं. आता तुम्ही मला सांगा की 5 तऱ्हेच्या मुक्त्या कोणकोणत्या आहेत, तुम्हाला किती आठवतात? माताजी मी बोलू का? बोला ना. सायुज्य, सारूप्य, सालोक्य, सायुज्य, सारूप्य, सालोक्य, बरं, इतर कोणाला मदत करता येईल? सारिष्ट्री लोकता, सारिष्ट्री लोकता मुक्ती, बरोबर. स्वरूपता मुक्ती, हम्म. सारिष्ट्री आणि शेवटची सायुज्यता मुक्ती. तर 5 प्रकारच्या या मुक्त्या आहेत. तर एक मिनिट. तर एक म्हणजे सायुज्य. सायुज्य म्हणजे काय की कृष्णाच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं, याला सायुज्य म्हणतात. मग इकडे दिलीये नंबर 1, टू बी वन विथ द लॉर्ड. त्यानंतरची सालोक्य म्हणजे कृष्ण जिकडे राहतात तिकडेच राहायचं, आणि सालोक्य जनरली म्हणजे वैकुंठवास असं म्हणतात. त्याच्यानंतर सारिष्टी. सारिष्टी म्हणजे जे ऐश्वर्य कृष्णाकडे आहे तसंच ऐश्वर्य जीवात्माला मिळतं. मग त्याच्यानंतर सारूप्य. सारूप्य म्हणजे तुम्हाला श्री कृष्णांसारखा, सॉरी, श्री विष्णूंसारखाच फॉर्म मिळतो, म्हणजे रूप मिळतं. म्हणजे 4 भुजा आणि सुंदर मेघश्याम वर्ण, तर सारूप्य. आणि सामिप्य. सामिप्य म्हणजे काय की जिकडे आपण कृष्णाच्या पर्सनल असोसिएशन मध्ये राहतो किंवा क्लोज असोसिएशन मध्ये आपण श्री कृष्णांबरोबर राहतो. तर आता जे पहिलं जी मी सांगितली सायुज्य म्हणजे कृष्णाच्या ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे. तर हे तर सगळेजण भक्त जे आहेत त्याच्यावर क्रॉस मारतात. ते म्हणतात आम्हाला या सायुज्य मुक्ती नको आहे, कारण हे जे विलीन होणं हे आम्हाला नकोच आहे. आणि काही जण म्हणतात की सायुज्य म्हणजे ही मुक्ती नाहीच आहे, कारण तिकडे तुम्ही कुठलीही सर्व्हिस करू शकत नाही. कुठलीही सर्व्हिस करू शकत नाही. मग त्याच्यानंतर या ज्या बाकीच्या मुक्त्या आहेत, सामिप्य. एक मिनिट, मी जरा दार उघडते. नाही आली अजून. तर मग आता बाकीच्या ज्या मुक्त्या आहेत, सामिप्य. सामिप्यमध्ये तुम्हाला काय वाटतं? आता सामिप्य म्हणजे टू बी इन द टू हॅव पर्सनल असोसिएशन और टू बी इन द क्लोज असोसिएशन ऑफ कृष्णा. तर मग तुम्हाला काय वाटतं की ही मुक्ती योग्य का नाही? सेवा करता येत नाही भगवंताची. पण तुम्ही तर जवळच आहात ना श्रीकृष्णांच्या, मग का नको? माताजी कारण आपण दासानुदास अशा भावनेने कृष्णाची सेवा करू इच्छितो. हा, नाही बरोबर. पण आणि आणि जीवाचा मुख्य स्वभाव धर्म हा सेवा भाव हा आहे. बरं बरं. तर आता सामिप्य काय आहे की आपण जो रस जेव्हा आपण कृष्णाबरोबर संबंध स्थापन करतो, तर तो रस पूर्णतः आपण एन्जॉय करू शकत नाही. सामिप्यमध्ये 2.5 रसच आपण एन्जॉय करू शकतो. तो म्हणजे शांत्य रस, दास्य रस आणि फ्रेंडशिपचा आपण म्हणूया अर्धा रस आपण
एन्जॉय करू शकतो. आता बघा, साख्य रस म्हणजे काय आहे की जिकडे श्री कृष्ण आणि जे बालगोप आहेत ते एक आपण उदाहरण बघूया. ते कसे होते? श्री कृष्णांबरोबर खेळायचे. श्री कृष्णांना आपण जे त्यांच्या आईने त्यांना जेवण दिलं होतं ते त्यांना देत असे. त्याच्याबरोबर खेळायचे आणि त्याच्या पाठीवर मारायचे आणि असं करून ते अगदी श्रीकृष्णाच्या जवळ होते. तर हा साख्य रस झाला. पण आता सामिप्यमध्ये काय आहे की इकडे सांगितलं साख्य रस अर्धाच एन्जॉय तुम्ही करू शकता. म्हणजे तुमची जी रिलेशनशिप आहे ती फॉर्मल आहे की ओके की हा माझा मित्र आहे, मी शेक हँड करीन आणि मी त्याच्या पलीकडे नाही जाणार. म्हणजे जसे ते बालगोप जातील, श्री कृष्णांच्या पाठीवर मारतील किंवा त्यांना आपल्या डब्यातलं खाणं देतील. तर हा कसा पूर्ण ही फ्रेंडशिप झाली. पण इकडे सामिप्य मध्ये तुम्ही अडीच रसच एन्जॉय करू शकता. हरे कृष्ण. आवाज हरे येत नाही कृष्ण, ऐकू आलं का तुम्हाला? आवाज येत नाहीये. बरं, तर साख्य रस आहे नाही, आवाज येत नाहीये. त्यामध्ये तुम्ही आवाज अर्धा आवाज रसच एन्जॉय करू शकता. माताजी आवाज माताजी तुमचा आवाज माताजी, खूप कट आवाज येत होतोय. नाहीये. काय करते, व्हिडिओ बंद करते माझा. म्हणजे बरं, आता आवाज येतोय? हो, आता हा येतोय. माताजी. बरं बरं. तर साख्य रस मध्ये काय आहे, तुम्ही फक्त अर्धा रस तो तुम्ही एन्जॉय करू शकता. पूर्ण रस तुम्ही एन्जॉय करू शकत नाही. आणि सामिप्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रिडॉमिनंटली भाव कुठला असतो? दास्य भाव असतो. तर याच्यामुळे काय आहे की तुम्ही कृष्णाच्या खूप जवळ जाऊ शकत नाही. तुमची एक फॉर्मल रिलेशनशिप होते. तर तुम्ही खूप लांब नसता पण तुम्ही खूप जवळ पण नसता. आणि आता जसा दास्य रस जे वैकुंठवासी आहेत ते सगळे दास्य रसामध्ये आहेत. का? कारण त्यांना माहितीये की श्री विष्णू हे कोण आहेत? हे पुरुषोत्तम आहेत, हे सर्वात सुप्रीम आहेत. हे जे त्यांचं स्थान आहे, त्यांचं ऐश्वर्य जे आहे हे त्या सर्वांना माहित आहे, वैकुंठवासी. त्याच्यामुळे ते श्री कृष्णांच्या ऐश्वर्याने त्यांची जी सुप्रीम पोझिशन आहे त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये भाव खूप आदराचा भाव असतो. आणि आदराचा भाव असल्यावर तुम्ही कुठेतरी, आणि माहितीये की हे सुप्रीम आहेत, की आपण कुठेतरी एक लाईन ड्रॉ करतो की याच्या पलीकडे मी जाऊ शकणार नाही. तर अशा तऱ्हेने सामिप्यामध्ये तुम्ही रस एन्जॉय करू शकता, पण त्याच्यामध्ये अडीच रसच तुम्ही एन्जॉय करू शकता. मग आता मी तुम्हाला सांगितलं ना, भुक्ती जी आहे, जोपर्यंत आपल्या मनामध्ये कुठल्या एक जरी इच्छा असेल तरी देखील आपण शुद्ध तरी पण आपण भक्ती करू शकत नाही. शुद्ध भक्ती आणि त्याच्या पुढे आणि काही पायऱ्या आहेत शुद्ध भक्ती पर्यंत पोहोचायला. तर आता शिला प्रभुपादांनी हे भगवद्गीता आहे का तुमच्याकडे समोर? हो, आहे. 2.44 वाचू हो. शकता. अनुवाद वाचला तरी चालेल आणि श्लोक वाचला तरी चालेल. कोण वाचतंय? 2.4 ना? 2.44. हरे कृष्ण. वाचू का मी? बरं, वाचा. हरे कृष्ण.
भोगैश्वर्यप्रसक्तानां तया भरतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते. जे लोक इंद्रिय तृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात अत्यंत आसक्त झालेले आहेत आणि या गोष्टीमुळे जे मोहग्रस्त झालेले आहेत, त्यांच्या मनामध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा दृढ निश्चय होऊ शकत नाही. हरे कृष्ण माताजी. म्हणजे बघितलं, इकडे पण आपल्याला भगवद्गीतेमध्ये तेच सांगितलंय. जर तुम्ही खूप तुम्हाला भक्तीची इच्छा असेल, म्हणजे मटेरियल एन्जॉयमेंट, तर मग तुम्ही भक्ती करू शकत नाही. मग आता श्रील प्रभुपाद हेच जो भगवद्गीताचा श्लोक आहे त्याचं ट्रान्सलेशन ते वाचत होते, जे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरनी लिहिलंय. तर त्यात विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरनी लिहिलंय, इट इज द utmost ड्युटी ऑफ द डिसायपल टू टेक द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द गुरु अँड मेक इट ॲज वन्स लाईफ अँड सोल. म्हणजे गुरुनी जो आदेश दिलेला आहे तो म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की तोच माझा प्राण आहे आणि त्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. आणि मग ही जी विश्वनाथ चक्रवर्तींचं हे जे ट्रान्सलेशन त्यांनी परपट वाचला, तात्पर्य वाचलं, त्याच्यामध्ये त्यांना ही एक लाईन इतकी त्यांनी म्हणजे अगदी पर्सनली घेतली ती. त्यांनी ते जे तात्पर्य लिहिलं होतं ते इतकं पर्सनली घेतलं त्यांनी आणि त्यांनी ठरवलं की हे आता मला भक्ती सिद्धांत सरस्वतीनी जे काय सांगितलंय ते मी करणारच आहे. हा, आणि त्यांचा जो फोकस आहे याच्यानंतर ते खूप फोकस झाले. तर आपल्याला सुद्धा श्रील प्रभुपाद सांगतात की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फोकस आणा, की तुम्ही विचार करा माझ्या गुरुला किंवा कृष्णाला माझ्याकडून काय पाहिजे आणि तीच गोष्ट तुम्ही करा. अशा तऱ्हेने असं हे केल्यानंतर तुम्ही तुमच्या भक्तीमध्ये खूप ऍडव्हान्स होऊ शकता. आता तुम्हाला माहितीये भक्ती म्हणजे दोन तऱ्हेची असते, वैधी भक्ती आणि रागानुगा भक्ती. आता कोण मला सांगेल वैधी भक्ती म्हणजे काय? हरे कृष्ण माताजी. हा, बोला. वैधी भक्ती म्हणजे गुरूंच्या आज्ञेचं पालन करून गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीनेच भक्तीच्या टप्प्यापर्यंत जाणे. हा, बरोबर आहे. आणि रागानुगा साधना भक्ती? कोणाला सांगायचं नाहीये रागानुगा साधना भक्ती? रागानुगा साधना भक्तीमध्ये साधक सगळ्या नियमांचं म्हणजे विधी नियमांचं पालन तर करत असतो, परंतु ते श्रीकृष्णांवरती अधिक आसक्त होऊन अधिक प्रेममय भक्तीमध्ये सेवा करू लागतात. बरोबर आहे. अधिक प्रेममय म्हणजे भक्तीमध्ये सेवा करतात म्हणजे किंवा साधना करतात. स्पॉन्टेनियस अट्रॅक्शन निर्माण होतं. जेव्हा रागानुगा साधना भक्ती आपल्यामध्ये अंकुरते तेव्हा वैदी साधना भक्तीचे नियम काटेकोरपणे जेव्हा आपण पाळतो तेव्हा आपल्यामध्ये कृष्णासाठी जे नैसर्गिक प्रेम आहे ते उमलतं आणि त्यांनी आपण सेवा जी आहे त्या सेवेमध्ये आता कुठेही एफर्ट लागत नाही. आपण नाही विचार करत, आपल्याला प्रेमच इतकं निर्माण होतं की आपण ते अगदी ऑटोमॅटिकली श्रीकृष्णांची सेवा करतो आणि खूप प्रेमाने ती सेवा होते. मग कधीतरी असं होऊ शकतं की ते भक्ती नियम जे आहेत त्याचं एखाद्या नियमाचं पालन होत नाही. मी तुम्हाला सांगितलं का ती राजा कुलशेखरची गोष्ट, की ते खूप श्रीकृष्णांचे महान भक्त होते. तर दर खेपेला त्यांना मंगल आरतीसाठी बोलवायला ते शिपाई येत असे त्यांचे, आणि मग ते उठून
रोज मंगल आरती करत असे. पण एकदा काय झालं, हे उठलेच नाहीत. मग बऱ्याच वेळाने त्यांनी दार उघडलं, मंगल आरतीची वेळ निघून गेली होती आणि त्यांनी मग शिपायांनी काय बघितलं की ते अजून ध्यानस्थ आहेत. म्हणजे जरी त्यांनी मंगल आरती अटेंड केली नाही तरी ते श्रीकृष्णाशी कनेक्टेड होते. ते ध्यान करत होते. तर अशा तऱ्हेने जो रागानुगा भक्त आहे, कधीतरी आपल्याला दिसू शकतं की हा नियमांचं पालन करत नाहीये, पण ऍक्च्युली ते तसं नसतं. आणि कसं असतं बघा, रागानुगा साधना भक्ती. आता तुम्ही समजा जर तुमची सेवा आहे की तुम्ही मंदिर झाडता रोज, पण जेव्हा ही रागानुगा भक्ती त्यामध्ये अंकुरते तेव्हा तुम्ही जास्त स्वच्छ झाडता, अगदी बारकाईने लक्ष देऊन झाडता. तुमचं चॅन्टिंग आहे ते सुद्धा खूप छान होतं, अगोदरपेक्षा खूप छान होतं. आणि म्हणजे तुमचा आता भक्तीची भक्तीचा स्तर आहे तो अधिक उच्च झालेला आहे अगोदरपेक्षा. आणि तीच सर्व्हिस तुम्ही करताय, पण त्या सर्व्हिस मध्ये आता खूप डेप्थ आलेली आहे. आता एक तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का, मरीचची, असुराची, की रामायणातली गोष्ट आहे. आणि हा जो मरीच होता तो त्याचं रूप बदलू शकत होता. आणि असं करून त्यांनी आपलं रूप बदलून तो नेहमी जिकडे साधू लोक यज्ञ ध्यान करायचे तिकडे जाऊन तो आणि त्याचे मित्र किंवा त्याचे बंधू जे होते ते खूप असुरांचा छळ करायचे आणि ते रूप बदलायचे, हरणाचं रूप घ्यायचे किंवा आणि दुसऱ्या पशुचं रूप घ्यायचे, की कोणाला समजायचंच नाही की हे असुर आहेत. तर विश्वामित्र जे आहे ते खूप कंटाळले होते आणि म्हणून त्यांनी दशरथ राजांना रिक्वेस्ट करून त्यांनी राम लक्ष्मण दोघांनाही घेऊन आपल्या बरोबर ते त्यांची जिकडे यज्ञशाळा होती किंवा आश्रम होता तिकडे ते आले. आणि तिकडे आल्यानंतर त्यांनी या दोन भावांना सांगितलं, राम आणि लक्ष्मण, की तुम्ही आता इकडे रात्री सकाळी पहारा देत चला. हे असुर रूप पालटून येतात आणि आम्हाला खूप त्रास देतात. मग काय झालं की हे असुर आले, मरीच आणि त्याचे जे इतर असुर बंधू होते ते आले आणि रामानी सगळ्या असुरांना ठार मारलं, फक्त मरीचला ठार नाही मारलं. आणि मरीचला त्यांनी एक ब्लंट ॲरो मारला आणि अशा तऱ्हेने म्हणजे इतक्या फोर्सनी मारला की तो बाण, त्या बाणाने मरीच शेकडो मैल लांब जाऊन एका बेटावर पडला आणि तो मरीच त्या बेटावर पडला. म्हणून त्याच्याच नावाचा तो बेट झाला ज्याला आज आपण मॉरिशस म्हणतो. तर अशा तऱ्हेने तेव्हा प्रभू रामचंद्रांचं वय फक्त 12 वर्षाचं होतं आणि तिकडे पडल्यानंतर काही काळाने हा जो मरीच आहे हा शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यावर तो थरथर कापायला लागला भयाने. त्याने विचार केला, बघा आता इकडे भय जे आहे हा सेकंडरी रस आहे, जो प्रायमरी आपण बघितलेले दास्य रस, साख्य रस जे 5 आहेत, आता हे जे आहे भय हा सेकंडरी रस आहे. तर आता हा जो मरीच आहे हा खूप घाबरला की 12 वर्षाच्या मुलाने असा बाण मारला की मी शेकडो मैल लांब एका बेटावर येऊन पडलो. आणि मग तो एकसारखा रामाचा विचार करायला लागला आणि मग त्याला असं वाटलं की आता मात्र मला हे जे माझे असुर भाऊ मित्र जे काय करतायत ते मला सोडून मला चांगल्या तऱ्हेने
राहिलं पाहिजे, म्हणजे सुरांसारखं राहिलं पाहिजे. तर आणि तो आता इतका घाबरायला लागला की कोणी रामाचा रा जरी म्हटलं तरी तो भयाने थरथर कापत असे. हं? आणि त्यांनी ठरवलं की आता जे असुर ज्या मार्गावर चालतात त्या मार्गावर मी अजिबात चालणार नाही आणि मी प्रभू रामचंद्रांच्या त्यांना जसं आवडेल तसं मी राहणार. मग त्याचा जो तामसिक स्वभाव होता किंवा आणि राजसिक स्वभाव होता, या स्वभावाचा त्यांनी पूर्ण त्याग केला आणि मग आता तो रोज सकाळी उठून ध्यान करत असे, रोज फळं, कंदमुळंच खात असे आणि अशा तऱ्हेने त्यांनी ठरवलं की मला आता आय वॉन्ट टू बी इन द गुड बुक्स ऑफ प्रभू रामचंद्र. मी काय प्रभू रामचंद्रांच्या विरोधात जाणार नाही. आणि असं असतानाच काय झालं, असं मरीचं ध्यान आणि हे चालू होतं. तितक्यात तिकडे रावण आला आणि रावणाने याला सांगितलं, मरीच म्हणजे त्याच्या मामा लागत असे, की तुम्ही प्रभू रामचंद्रांना मारा. तर मरीच म्हणाला, छे छे, मी अजिबात मारणार नाही. तुला माहितीये का राम कोण आहे? 12 वर्षाचा असताना अशी अशी घटना घडली आणि राम मी अजिबात मारणार नाही. तू खूप चुकीचा विचार केलास. हा, असं म्हणून रावण परत जातो. पण आणि ते परत मरीचनी सांगितलं, राम कोण आहे? हे पूर्ण पुरुषोत्तम, हे सुप्रीम लॉर्ड आहेत, पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड. आणि तुझा जो प्लॅन आहे, त्यांनी सांगितलं, मरीचनी रावणाला सांगितलं, तुझा जो प्लॅन आहे तो काहीही चालणार नाही. असं झाल्यानंतर रावण परत गेले आणि परत काही महिन्यांनी आला आणि परत त्यांनी सांगितलं. तर आता जेव्हा तो आला तेव्हा जेव्हा त्यांनी शूर्पणखा कडून सीतेचं सर्व काही ऐकलं, तिची जे सौंदर्य आहे, तर हे ऐकल्यानंतर तो परत गेला मरीचकडे आणि मरीचला त्यांनी सांगितलं की आता मात्र तुला रामाला मारलंच पाहिजे. मरीचनी परत सांगितलं नाही. मग त्यांनी रावणाने अल्टिमेटम दिलं मरीचला की तू माझ्या स्कीम प्रमाणे, माझ्या प्लॅन प्रमाणे जर काम केलं नाहीस तर मी तुला आत्ताच्या आत्ता इकडे मारीन. आत्ताच्या आत्ता इकडे मारीन म्हटल्यानंतर मरीचकडे काही चॉईस नव्हता. त्यांनी विचार केला की मी मरणार तर निश्चितच, पण रावणाच्या हातून मरणं श्रेष्ठ की रामाच्या हातून मरणं श्रेष्ठ. मग त्यांनी विचार केला आणि त्यांनी सांगितलं रावणाला, मरीचनी, की ठीक आहे की तुझ्या प्लॅन प्रमाणे मी सगळं तुला हवं त्याप्रमाणे मी सगळं करीन. आणि मग त्यांनी मरीचनी तुम्हाला माहितीये की एका हरणाचं रूप घेतलं आणि मग त्याचा मृत्यू झाला. पण केवळ प्रभू रामचंद्रांनी त्याला मारलं म्हणून मरीचला मुक्ती मिळाली. तर आता जेव्हा मुक्ती आपण म्हणतो, तर मुक्ती जेव्हा किंवा मोक्ष म्हणतो तेव्हा अ, त्याचा मुख्य अर्थ काय होतो की जेव्हा आपल्याला या मटेरियल वर्ल्ड, या भौतिक जगातून जेव्हा आपण मुक्त होतो त्याला आपण मुक्ती म्हणतो किंवा ब्रह्मामध्ये जे विलीन होतात त्याला मोक्ष म्हणतो. पण भक्त जेव्हा मुक्ती किंवा मोक्ष म्हणतात त्याचा अर्थ पूर्ण वेगळा होतो. आणि आपल्याला या नेक्टर ऑफ डिवोशन मध्ये, भक्ती रसामृत सिंधू मध्ये खूप उदाहरणं दिली आहेत भक्तांची, की ज्यांनी विनवणी केली आहे श्री कृष्णांकडे की मला काही झालं तरी मोक्ष देऊ नकोस. हा, जरा एक मिनिट. हॅलो हॅलो. हा, बरं बरं. हा,
तर असं भक्त जे असतात ते सांगतात की मला अजिबात मोक्ष नकोय, म्हणजे ते विनवणी करतात. तर आता तुम्हाला एखादा इकडे तर आता स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय तर ते तर मी सांगणारच आहे, पण तुम्हाला एखादा स्तोत्र किंवा श्लोक आठवतो का की जिकडे कृष्णाकडे एका भक्ताने प्रार्थना केलीये आणि सांगितलंय की मला मोक्ष नकोय, आणि तुम्हाला सर्वांना ते स्तोत्र येतं? तर मला सांगा तुम्ही. त्याची ते गोविंदम आदि शरणम तमहम भजामी ब्रह्मसंहिताचं. त्यात आहे का कुठला श्लोक किंवा मला सांगू शकता? श्लोक नाही आठवत माताजी, पण बरं, इतरांना कोणाला? कोणाला आठवतं? बरं, मी तुम्हाला एक हे देते, काय म्हणतात तसं, क्लू देते एक. दामोदर अष्टकम. आता मात्र तुम्हाला आलं पाहिजे. दामोदर अष्टकम. कोण सांगेल? तुम्ही म्हणता ना सगळे कार्तिक महिन्यामध्ये, हो माताजी. मग त्यातलं हे समजून म्हणता ना अर्थ. हम्म. मग आता एवढं सांगितल्यावर सगळ्यांना आलं पाहिजे. कोण सांगेल? बरं, चला. लास्ट बोला. म्हणजे लास्ट पॅरेग्राफ मध्ये आहे ना? नाही नाही, चौथा पॅरेग्राफ आहे. वरम देव मोक्षम न मोक्षावधीं वा न सैन्यम वृणेहम वरेशादपीह. तर इकडे आठवतं तुम्हाला? हो माताजी. आणि मग इकडे जे सत्यव्रत मुनी आहेत ते काय सांगतायत की म्हणजे आता मी इंग्लिश मध्ये माझ्याकडे त्याचं ट्रान्सलेशन आहे म्हणून मी तुम्हाला वाचते, आणि ते पूर्ण हे वाचते मी श्लोक तो. वरम देव मोक्षम न मोक्षावधीं वा न चैन्यम वृणेहम वरेशादपीह इदं ते वपुर्नाथ गोपाल बालम सदा मे मनस्या विरास्थाम किम अन्ये. म्हणजे त्यांनी सांगितलंय की हे दामोदर, तुम्ही कुबेरांच्या 2 पुत्रांना मणिग्रीव आणि नलकुबेर यांना तुम्ही जे ते 2 झाडं होती त्याच्यातून तुम्ही त्यांना मोक्ष दिला, म्हणजे बद्ध जो जीव असतो त्याला तुम्ही मोक्ष दिला, आणि नुसताच मोक्ष नाही दिला पण त्यांना तुम्ही शुद्ध भक्तांमध्ये रूपांतर केलं. आणि कधी केलं? जेव्हा तुम्ही स्वतः बांधले गेला होता. यशोदा मातेनी त्यांना दोरीनी उखळाशी बांधलं होतं ना, त्या तुम्ही बद्ध असताना तुम्ही त्यांना मुक्त केलं. आणि अशाच तऱ्हेने मला तुमची प्रेम भक्ती द्या, आणि मला मात्र कुठलीही इच्छा नाहीये, मोक्षाची कुठलीही इच्छा नाहीये, मला फक्त तुमची प्रेम भक्ती हवीये. सदा मे मनस्या विरास्ताम किम अन्य. म्हणजे माझ्या मनामध्ये केवळ तुमची ही जी बाललीला आहे ती सतत चालू दे. बघा, म्हणजे इकडे काय म्हणतायत ते की मला मोक्ष नकोय. हे तर आपण अगोदर वाचणार आहोतच, पण हे जे दामोदर अष्टक हे आपल्याला सर्वांना माहिती आहे.
तर अशा तऱ्हेने श्रीकृष्णाचे जे भक्त असतात ते नेहमी म्हणतात की आम्हाला मुक्ती नकोय, आम्हाला सदैव तुमची सेवा पाहिजे. मग तुमच्या लीलांचं सदैव आम्ही श्रवण करू दे, तुमचं जे गोड नाम आहे ते सदैव आमच्या मुखात राहू दे. आता बघा, ही जी दामोदर लीला आहे, आता जर तुम्ही बघितलं तर कृष्ण कोण आहे? कृष्ण आत्माराम आहे. ते नित्य तृप्त आहेत. बरं, ते कोण आहेत? लक्ष्मीपती आहेत. ते गुणातीत आहेत आणि आनंदपुंज आहेत. पण या ज्या सर्व श्रीकृष्णांच्या डेसिग्नेशन्स आहेत ना, आत्माराम, नित्यतृप्त, लक्ष्मीपती, गुणातीत, आनंदपुंज, या सगळ्या त्यांनी डेसिग्नेशन्स जे आहेत दामोदर लीलामध्ये सगळ्या या उडवलेल्या आहेत. बघा, ते आत्माराम आहेत म्हणजे ते स्वतःमध्येच संतुष्ट आहेत. पण दामोदर लीलेमध्ये काय दिसतं की त्यांना यशोदा मातेचं दूध हवं असतं आणि ती जेव्हा स्तनपान करत असताना त्यांना खाली ठेवते तेव्हा त्यांना राग येतो. म्हणजे आत्माराम ते जरी असले तरी दामोदर लीलामध्ये ते आत्माराम नाहीये. किंवा ते नित्यतृप्त आहेत. नित्यतृप्त आहेत पण तरी गोकुळामध्ये काय करतात? त्यांना लोणी पाहिजे असतं, भरपूर लोणी पाहिजे असतं. घरी देखील आईने लोणी दिलं तरी ते दुसऱ्यांच्या इतर गोपींच्या घरी जाऊन लोणी मागतात. मग त्याच्यानंतर लक्ष्मीपती आहेत म्हणजे त्यांच्याकडे कशाची कमी आहे का? नाही. पण इकडे ते गोकुळात काय करतात? लोणी जाऊन गोपींच्या घरी जाऊन लोणी चोरतात. मग ते गुणातीत आहे, 3 गुणांच्या पलीकडे. पण तरी देखील ते गुणातीत असून देखील गुण म्हणजे दोरी. यशोदेनी त्यांना प्रेमाच्या दोरीने बांधलेलं आहे. मग ते आनंदपुंज आहेत म्हणजे ऑल द टाइम ब्लिसफुल. पण इकडे कसं आहे? ते आपल्या आईला घाबरून रडत आहेत. तर तुम्हाला लक्षात आलं का की ही दामोदर लीला जी आहे ती कशी आहे? आता कृष्ण हे स्वतः बद्ध आहे, पण ते इतर जे बद्ध आहेत या जीवांना ते मुक्त करू शकतात. त्या बद्ध जीवनातून ते मुक्त करू शकतात. तर अशा तऱ्हेने इकडे सांगितलंय की श्रीकृष्ण आहे त्यांची जी लीला आहे ती श्रवण करण्यामध्ये, कृष्णांचा नामजप करण्यामध्ये, त्यांची सेवा करण्यामध्ये जो आनंद आहे हा आनंद कुठल्याही मुक्तीमध्ये नाही आहे. आता हे इकडे काही आपल्याला हे दिसत आहेत की पृथू महाराज यांनी काय म्हटलंय, भरत महाराज यांनी काय म्हटलंय की मला पृथू महाराजांनी सांगितलंय, प्लीज गिव्ह मी मिलियन्स ऑफ टंग्स अँड इयर्स, आय विल नेव्हर आस्क फॉर इमॅन्सिपेशन. म्हणजे पृथू महाराजांनी सांगितलंय की मला खूप लॅक्स अँड लॅक्स जिव्हा आणि कान द्या पण मला मुक्ती नकोय. किंवा भरत महाराजांनी काय केलं? त्यांना कृष्णाकडे जायचं होतं आणि जी भुक्ती होती म्हणजे त्यांच्याकडे मोठा राजवाडा होता, त्यांची सुंदर बायको होती, त्यांच्याकडे संपत्ती भरपूर होती, त्या सगळ्यांचा ते सहज त्याग करू शकले. आणि परत श्रीमद भागवतम मध्ये 6व्या स्कंदात दिसतं, आय मे गेट हेवन और अदर प्रमोशन बट आय वॉन्ट युअर असोसिएशन अँड सर्व्हिस. म्हणजे इकडे आपल्याला दिसतं की आपल्याला स्वर्ग किंवा इतर कुठलेही उच्च ग्रह जरी मिळाले तरी पण ते भक्ताला नको असतात. तर 6व्या स्कंदामध्ये वृतासुराची ही प्रार्थना आहे,
मग परत चौथा स्कंद आहे. या चौथ्या स्कंदामध्ये म्हटलंय, ओनली डिवोटीज हू रिजेक्ट मटेरियल डिझायर्स सर्व द सुप्रीम लॉर्ड know their real self interest. सातव्या स्कंदात प्रल्हाद महाराजांनी म्हटलंय, जस्ट चॅन्ट, देन नो नेसेसिटी ऑफ एनी स्पिरिच्युअल इमॅन्सिपेशन. म्हणजे भक्त प्रल्हाद काय सांगतात की सर्व काही चॅन्टिंग मध्येच आहे. तुमची भुक्ती मुक्ती हे सगळं चॅन्टिंग मध्ये आहे. तुम्हाला काहीही लागत नाही. तुम्ही जेव्हा एकाग्र मनेने नाम घेता, तर मग जेव्हा त्या तऱ्हेने नाम घेतल्यानंतर कुठल्याही मुक्तीची आवश्यकता नाहीये. मग परत सातवा स्कंद जो आहे, इकडे देवतांनी श्रीकृष्णांना सांगितलंय, ओ लॉर्ड, आवर ड्युटी इज टू ऑलवेज सर्व यू. यू आर द एन्जॉयर ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे देवता हे नरसिंह देवाला प्रार्थना करताय की सांगतायत की आमचं कर्तव्य एकच आहे, ते म्हणजे तुमची सेवा करायची आहे आणि तुम्हीच परम भोक्ते आहात. मग परत आठव्या स्कंदामध्ये गजेंद्रनी सांगितलंय, आय एम आस्किंग फॉर अ फेवर, बट आय नो डिवोटीज डोंट आस्क एनिथिंग एक्सेप्ट फॉर युअर ग्लोरिफिकेशन. म्हणजे हे गजेंद्रना माहितीये की त्यांना काय पाहिजे, ते की ते संकटात आहे, त्यांना संकटातून मुक्त व्हायचंय. आणि तरीही ते काय सांगतात की जे तुझे शुद्ध भक्त आहेत ते काय सांगतात तुला, की आम्हाला फक्त तुझी स्तुती करायची आहे, याच्या पलीकडे आम्हाला काहीही नकोय. मग 10व्या स्कंदामध्ये नागपत्नी आहेत. नागपत्नी काय सांगतात आपण बघूया. नागपत्नी सांगतात, एनीवन हू गेट्स द डस्ट ऑफ युअर लोटस फीट डज नॉट केअर अ फिग फॉर एनिथिंग एल्स. इकडे डस्ट ऑफ युअर लोटस फीट म्हणजे सेवा. म्हणजे ज्यांना तुमची सेवा करण्याचं भाग्य मिळतं त्यांना इतर काहीच नको आहे. मग परत 10वा स्कंद आहे. या 10व्या स्कंदामध्ये वेद आहेत ते श्रीकृष्णांची स्तुती करतात. आणि स्तुती करताना ते काय सांगतात वेद, की युअर डिवोटीज हॅव रिजेक्टेड ऑल कम्फर्ट्स अँड फुल्ली मर्ज्ड इन डिवोशनल सर्व्हिस. म्हणजे काय करतात, सर्व जे भक्त आहेत ते स्वतःचं भान हरपून काय करतात, तुमची सेवा करतात. त्यांना तुमच्याकडून काहीच नकोय. सगळे कम्फर्ट रिजेक्ट करतात आणि तुमच्या सेवेमध्ये ते रममाण असतात. मग परत 11व्या स्कंदामध्ये कृष्ण आहे. कृष्णाने उद्धवाला काय सांगितलंय, की माझे जे शुद्ध भक्त आहेत त्यांना जे 4 काइंड ऑफ स्पिरिच्युअल ऑप्युलन्सेस, म्हणजे 4 प्रकारच्या ज्या मुक्त्या आहेत, सायुज्य सोडायची, त्या सुद्धा त्यांना नकोय. मग 10वा स्कंद, परत 10व्या स्कंदामध्ये काय आपण ऐकतो की जो शुद्ध भक्त आहे त्याला ब्रह्माची पोस्ट किंवा इंद्राची पोस्ट किंवा जे योगी लोकांना अष्टांग योगीना सिद्धी प्राप्त होते आणि गरिमा, हे काहीही नकोय. एकच मिनिट.
तर आता इकडे आपण आलोय की शुद्ध भक्त काय म्हणतो की बाबा मला ब्रह्माची इंद्राची पोस्ट नकोय किंवा मला अणिमा गरिमा अशा ज्या अष्टसिद्ध्या आहेत त्या देखील नको आहेत मला. मला फक्त तुझी सेवा पाहिजे. मग परत 12वा स्कंद जो आहे ज्याच्यामध्ये मार्कंडेय ऋषींना प्रेमभक्ती मिळालेली आहे, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की ते म्हणतात की त्यांना आणि कुठलाही वर नकोय. दामोदर अष्टकम मी तुम्हाला सांगितलं, त्याच्यात पण आपल्याला दिसतंय की सत्यव्रत मुनी काय मागतायत. तर हय शीर्ष पंचरात्र पुराण जे आहे त्याच्यामध्ये पण असंच म्हटलेलं आहे की आता हनुमानांचं उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा सीता मातेनी हनुमानांना सुंदर मोत्याची सर दिली, हनुमानाने काय बघितलं ते सगळं तोडून टाकलं. त्यांनी प्रत्येक मोतीवर बघितलं, श्रीरामाचं नाव आहे का नाही, मग हे काय माझ्या उपयोगीचं आहे. म्हणजे हनुमानांची सुद्धा आपल्याला इच्छा दिसते की त्यांना फक्त प्रभू रामचंद्रांची सेवा करायची आहे, त्यांना मुक्तीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. आता परत 6वा स्कंद, I have heard even those liberated have to become devotees and they are very very rare. म्हणजे ज्यांना मुक्ती मिळालेली आहे पण ते अजून वैकुंठात किंवा कृष्णापर्यंत पोचलेले नाही आहे, ते सुद्धा डिवोटीज होऊ शकतात. आता आपल्याला उदाहरण माहिती आहे ना 4 कुमारांचं, किंवा शुकदेव गोस्वामी हे सुद्धा अगोदर कसे होते, ते मुक्तच होते परंतु निराकारवादी होते. मग जेव्हा व्यासांना हे समजलं तेव्हा त्यांनी आपल्या काही शिष्यांना पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की भागवतातला हा श्लोक म्हणा की जिकडे श्रीकृष्णांच्या सुंदर रूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि तो श्लोक ऐकताच शुकदेव गोस्वामी जे अगोदर निराकारवादी होते ते आता इम्पर्सनल पासून पर्सनल झाले. म्हणजे श्री कृष्णाला जे अगोदर व्यक्ती मानत नव्हते ते आता व्यक्ती मानायला लागले. मग त्याच्यानंतर पहिल्या स्कंदात कुंती महाराणींनी म्हटलेलं आहे की जर परमहंस जे आहेत ते जर तुम्हाला जाणू शकतात तर मी कमी बुद्धिमान बाई तुम्हाला कसं जाणू शकते. म्हणजे हे श्री कुंतीने सांगितलं. आणि तिकडे सुद्धा आपल्याला माहिती आहे की कुंती महाराणींनी काय म्हटलंय की मला सतत तुमचं दर्शन होऊ दे, जेव्हा आमच्यावर संकट येतात तेव्हा तुम्ही आमची मदत करायला नेहमी हजर असता. तर त्यांनी सांगितलं की संकट आली तरी चालतील पण असं होऊ दे नको की जिकडे आम्ही खूप आनंदी आहेत आणि तुमच्या विस्मरणात आहोत, अशी सिच्युएशन कुंती महाराणींना नकोय. आणि परत हे जे आहे पहिल्या स्कंदात 1.7.10 आणि 6.14.5 सिमिलर आहे की जे मुक्त जीवात्मे असतात त्यांना सुद्धा ते सुद्धा श्री कृष्णांच्या जे त्यांचे गुण आहे, जे त्यांचं रूप माधुर्य आहे, इकडे ते आकर्षित होतात. तर आता किती 4:15 वाजले का. परत दुसरा क्लास असणार आहे ना. बरं, थोडस मी हे करते 5-10 मिनिटं, मग आपण आपला वर्ग एंड करूया. की आता बघा आपलं कसं असतं की धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष
हे जे आपल्याला हे ह्युमन लाईफ मधला जे गोल्स आहेत किंवा जे मानवी जीवनामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे आपण म्हणूया पुरुषार्थ किंवा 4 मानवी जीवनाचे उद्देश आहेत. पण लोक धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा सिक्वेन्स जो आहे हा कधीच फॉलो करत नाही. पहिल्यांदा धर्म, मग धर्म म्हणजे धर्माच्या आधारावर तुम्ही पैसा मिळवू शकता, म्हणजे अर्थ. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही पैसा धार्मिक पद्धतीने मिळवा. मग धार्मिक पद्धतीने जेव्हा तुम्ही पैसा मिळवता तेव्हा तुम्ही इंद्रिय तृप्ती करू शकता अकॉर्डिंग टू द वेदास. म्हणजे वेदांमध्ये काय लिहिलंय की इंद्रिय तृप्ती कशी केली पाहिजे, काय केले पाहिजे, पैसा मिळाल्यावर तो कसा खर्च केला पाहिजे, हे आपल्याला आपल्या गुरूंकडून शास्त्रातून समजून घेतलं पाहिजे. आणि मग तुम्हाला जेव्हा लक्षात येतं की जेव्हा तुम्ही इंद्रिय तृप्ती करता आणि हे लक्षात येतं कितीही इंद्रिय तृप्ती केली तरी इंद्रिय काही समाधानी होत नाहीये. मग समजतं की इंद्रिय तृप्तीचा जो गोल आहे तो कुठेतरी मिसप्लेस्ड आहे, तो खरा गोल नाहीये. म्हणून आपल्याला आपला गोल जो आहे तो चेंज केला पाहिजे किंवा कोणाला तरी विचारलं पाहिजे की हे सारखं असं का होतंय, माझ्याकडे तर पैसा आहे, मी इंद्रिय तृप्तीच्या मागे आहे, इंद्रिय तृप्ती करून देखील काही समाधान मला मिळत नाहीये. मग आपला गोल आपण बदलला पाहिजे. मग जेव्हा आपण गोल बदलतो तेव्हा आपण कुठे वळतो? मोक्ष. धर्म, अर्थ, काम. काम झालं इंद्रिय तृप्ती, ते करून देखील आपल्याला समजतं की समाधान मिळत नाहीये. म्हणून मग आपण काय करतो? मोक्षाच्या पाठी जातो. आणि मोक्ष म्हणजे इकडे बुद्धिस्ट लिबरेशन नाही. बुद्धिस्ट लिबरेशन म्हणजे त्यांचं परमात्म्यामध्ये विलीन होणं किंवा असं जे इम्पर्सनल लिबरेशन आहे, निराकारवादी मर्जिंग विथ द लॉर्ड, असं नाहीये. प्रभुपाद खूप क्लिअरली आपल्याला सांगतात लिबरेशन मीन्स टू अंडरस्टँड वन्स आयडेंटिटी. म्हणजे त्यांनी म्हटले जीव स्वरूप होय नित्य कृष्णदास. हे समजणं म्हणजे लिबरेशन, की तुम्हाला तुमची स्वरूप स्थिती समजलेली आहे आणि टू ऍक्ट इन द लिबरेटेड स्टेज, म्हणजे त्याप्रमाणे आपण कृष्णदास म्हणून आचरण करायचं आहे. याला ऍक्च्युली श्रीला प्रभुपाद लिबरेशन म्हणतात. मग आता समजा जर एक चोर आहे जो 5 वर्ष तुरुंगात आहे, 5 वर्ष तुरुंगात आल्यानंतर तो बाहेर आला, त्या कंपाऊंड मध्ये आला आणि तो जर म्हणाला मला मुक्ती मिळालीये, मला मुक्ती मिळालीये, तर त्याला मुक्ती मिळालीये का? त्याला त्याच्या प्रिझन सेल, त्या कन्फाइनमेंट मधून त्याला मुक्ती मिळालेली आहे. पण खरी मुक्ती म्हणजे काय? जेव्हा तो त्याच्या घरी जाईल. तर अशी ही सायुज्य मुक्ती आहे की जो चोर प्रिझन कंपाऊंड मध्ये उभं राहून म्हणतोय की मी मुक्त झालोय, मुक्त झालोय. त्याचप्रमाणे सायुज्य मुक्ती म्हणजे तुम्ही आध्यात्मिक जगाच्या बॉर्डरवर आहात, पण ही काही खरी मुक्ती नाहीये. खरी मुक्ती म्हणजे जेव्हा तुम्ही कृष्णाच्या संपर्कात एखाद्या रसामध्ये, साख्य रस, दास्य रस, शांत्य रस, माधुर्य रस, वात्सल्य रस, या रसात तुम्ही जेव्हा आदान प्रदान करता त्याला खरी मुक्ती म्हटलीये. तर हे जे चैतन्य महाप्रभू आहे त्यांनी आपल्याला
मानव जीवनाचा जे मानव जीवनाचं जे लक्ष्य आहे ते दिलेलं आहे. काय? कृष्ण प्रेम. कृष्ण प्रेम हे आपण जेव्हा मिळवतो तेव्हा आपल्याला म्हणता येतं की माझं ह्युमन लाईफ जे आहे ते परफेक्ट झालेलं आहे. परफेक्शन त्याला म्हणतात ऑफ ह्युमन लाईफ. बरं, आता मी किती वाजले? 4:20 वाजले. मला वाटतं आता मी एंड करते, कारण इतर जण जॉईन होतील. आता परत पुढचा क्लास मी शुक्रवारी घेईन किंवा शुक्रवारी घेईन. तुम्हाला काही आता मी शिकवलं त्यात काही प्रश्न आहेत का? हरे कृष्ण माताजी.